नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. आर्णी तहसील समोर केळझरच्या पीडित विजेता चव्हाण यांचे आज आमरण उपोषण. राजकीय दबावापोटी पोलीस स्टेशन कार्यवाही करत नसल्याचा केला आरोप. आज दिनांक एप्रिल 28 रोजी केळझर येथील सौ विजेता राजू चव्हाण या शोषित व पीडित लाडक्या बहिणीने न्याय मिळत नसल्यामुळे आर्णी तहसील समोर आमरण उपोषणास बसल्या. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करूनही आज 23 दिवस उलटूनही कसलीच कार्यवाही झाली नसल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी बोलून दाखविला. आरोपी पसार आहे एवढेच त्यांना सांगण्यात आले असे त्या म्हणतात. तर त्यांची हृदयस्पर्शी करून कहाणी त्यांच्याच शब्दात. पीडित महिला सौ विजेता राजेश चव्हाण हिचा आरोपी रमेश चव्हाण यांनी 12 वर्षाहून अधिक काळ शारीरिक शोषण केले आहे. सदर इसम हा सद्यस्थितीत केळझर गावचा सरपंच असून माजी जिल्हा परिषद सदस्य होते असे विजेता चव्हाण यांचे म्हणणे आहे. सदर इसम राजकीय पक्षाचा असल्यामुळे राजकीय दबावापोटी त्याच्यावर कार्यवाही होत नसून त्याने मात्र आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे खुलासा केले आहे. महिला जीव मुठीत घेऊन राहत आहे. सरकार लाडकी बहीणचे गोडवे गात आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी सौ विजेता चव्हाण यांनी आपल्या लाडक्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना पण आपल्या माध्यमातून न्यायासाठी विनवणी केली आहे. तर या बहिणीला न्याय मिळणार का? आरोपी सरपंचचा राजकीय आका कोण? दबाव कुणाचे? लवकरच आपणासाठी पुढील अपडेट्स घेऊन येऊ. बघत रहा इंडिया न्यूज 28. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट. माझे नाव विजेता रमेश चव्हाण, विजेता राजू चव्हाण. माझे नाव विजेता राजेश चव्हाण, राहणार कृष्णनगर केळझरा येथे माझे लग्न झाले होते. काही दिवसाने माझे आणि माझ्या पतीचे पटत नसल्यामुळे मी आई वडिलांकडे राहायला आली. मुलं बाळ घेऊन आली आणि आई वडिलांच्या शेजारी राहत होती भाड्याने. तिथे हे माझ्या गावाचे रमेश राजूदास चव्हाण माझ्या भावाचे मित्र असून तहसीलीचे असे छोटे मोठे काम करत असेल आणि मला वाटले की माझे पण लेकराचे आधार कार्ड, कुपन, झेरॉक्स असं करून घ्यावे. मी करून घेतले आणि मला रमेश राजूदास चव्हाणने विचारले की तुझ्या नवऱ्याचे काही पत्ता आहे का? मी म्हटले नाही, माझा नेहमी छळ करत राहतो. नंतर रमेश चव्हाणने सांगितले की मी तुला केस टाकायचे ते प्रोसिजर सांगते, ते केस टाक, तोड घेऊन घे असं म्हणून मला नेहमी यवतमाळ, आर्णी तहसील इथे घेऊन फिरायचा. आणि असं होत होत त्याची माझ्या शरीरावर नजर पडल्याने ते मला सांगत असे नेहमी, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्या बिना राहू शकत नाही. असे करू करू मला सतत तो प्रोत्साहित करायचा. मी तरी एक वेळा म्हटले की माझे लेकरं बाळ आहे, मुलं बाळ, माझ्या नवऱ्यापासून आजपर्यंत माझे तोड झालेले नाही आहे, तलाक झालं नाही. तो म्हणाला मी तुझ्या नवऱ्यावर केस करू लागतो, तिथं केस करून द्यायची, तोड घेऊन घ्यायची, मी तुझ्या संगे लग्न करतो, अशी माझी फसवणूक करत त्याने मला आर्णी शहरामध्ये भाड्याने आणले. भाड्याने रूम पण केली. तिने माझे लेकरं माझ्या संगेच होते. त्याला मारहाण करून त्याने इथून हाणून दिले. माझे लेकरं पळाले, माझ्या आई वडिलांकडे राहायला निघून गेले आणि मी इथे रमेश राजूदास चव्हाणच्या मागं राहिली. नाहीतरी तो मला धमक्या देत होता की मी जीवे मरून जाईन, तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून देईन, तू जर घरी केळझरा कोणती तुझ्या आई वडिलांकडे गेली का. नंतर मग महोदय मी इथेच आर्णीला त्याच्या संगे राहत होती. असं करू करू साहेब म्या नाही का दुसऱ्या साली सांगितलं की आपण लग्न करून घेऊ. रमेश नेहमी सांगायचा पुढच्या वर्षी करू असे लोटत त्याने आतापर्यंत इथपर्यंत आणलं साहेब. 2014 पासून आम्ही इथं आर्णी शहरात
इथे तिथे खोली असं चेंज करू करू राहायला आता मला शेवटी कांताबाई पोसटवार बाकीपुरी मठाजवळ नेहातीबाई मला सोडून चालला गेला. माझ्या मुलीच्या घरी भेटण्याकरिता मला असे साधे भोळेपणाने मी गेली. मला वाटले का रमेशने मला पाठविले म्हणून भेटण्याकरिता मी गेली. साहेब, तिथं नाही का माझे नातेवाईकाकडून माझ्या मुलीकडे मला समजले की रमेशने मुलगी पाहणे चालू केले. म्हणून मी तिथून 30 तारखेला घरी येण्यासाठी तिकीट काढले. आणि साहेब, मी घरी येऊन पाहते महोदय की रमेश राजदास चव्हाणचे कोणतेही पसारा घरी नसल्याने मला विचार आला की मी नाही का मग रमेश चव्हाणला फोन करून विचारले की तू कुठे आहे आता. तो म्हणाला मी कुठेही राहू, तुला काय करायचे. मी म्हटलं तुझा पसारा कुठे आहे. पसारा कुठे आहे तर पसारा माझा मी नेला. म्या म्हणलं मग साहेब महोदय की आपण नाही का मला आता लग्न करायचं आहे तुझ्या संगे, तू घरी ये. घरी येत नाही, तुझ्यानं होते ते कर. आणि मग महोदय मी असं करून त्याला बोलवले तर तो आला नाही. मग मी पोलीस स्टेशन आर्नीला रिपोर्ट देण्याकरिता गेली. नंतर पोलीस स्टेशनात रिपोर्ट घेतलं साहेब, त्याला बोलवले आणि राजू तोडसाम आमदार साहेबांना रमेशने फोन केला आणि आमदार साहेबांनी म्हणाले की निपटून घ्या म्हणून, तो तेथेच राहते बाईकडे म्हणून. मग तिथं साहेब असं कंप्लेंट वापस घेऊन मी घरी परतले तर घरी आल्याबरोबर रमेश राजूदास चव्हाण याने एक सोबती घेऊन आला, सागर सुनील जाधव. त्याला घेऊन आला आणि मला म्हणाला याच्यानंतर रिपोर्ट करशील, कोणाला माझ्याबद्दल सांगशील तर तुझे तुकडे तुकडे करून मी तुला इथंच घरामध्येच कुठंतरी गाडून चालला जाईन, नाही तर नदीत फेकून चालला जाईन. असं मला धमकी देऊन नेहमी वारंवार असे धमकी देऊन तो चालला गेला. महोदय, मी दुसऱ्या दिवशी मग पोलीस स्टेशनाची धाव घेतली. तिथे म्या नाही का दिवसभर त्यांना विनंती केली का मला गुन्हा दाखल करायचा आहे. तो मला नेहमी धमकी देत आहे. तरी पण महोदय माझं काहीच एकही ऐकण्यात आले नाही. आम्ही त्याला बघू करू मला 5 वाजवले महोदय. नंतर 6 वाजता मी म्हटलं मी आता इथून हलणार नाही पोलीस स्टेशनामधून, कारण की माझं पूर्ण मला केस दाखल करायची आहे. मग नाही का मला रातचे 9 ते 10 वाजेपर्यंत त्यानं पोलीस स्टेशन मध्ये नंतर माझा तक्रार घेतला साहेब. आणि नंतर त्यानं टायमीवर मग त्याला पहिलेच फोन लावून दिलं